बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अवनी आता घरी आलेली असते, रूम पाहून आणि ॲडव्हान्स देऊन. आणि घरी आल्यानंतर राजा आणि यशा ह्या दोघांना सुद्धा सांगत असते की ह्या पेपरवर एक जाहिरात आली होती आणि ती जाहिरात मी पाहिली आणि त्यानंतर मी ती रूम पाहून आले आणि त्यानंतर त्या रूममध्ये जाऊन मी ॲडव्हान्ससुद्धा देऊन आले, असं स्पष्टपणे अवनी सांगत असते. मग आता इकडे राजा आणि त्याचबरोबर यशोदा हे दोघेही जण म्हणत असतात, हे सगळं तुम्हाला करण्याची काय गरज होती? म्हणजे आम्हाला जर सांगितलं असतं तर किंवा तुम्हाला इथे कसला त्रास होतोय का, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या तर आपण काहीतरी केलं असतं ना. तुम्ही उगाचच कशाला रूम बघितली, असं स्पष्टपणे तो बोलत असतो. तेव्हा मात्र अवनी म्हणत असते, असं काय करताय? हे बघा, रूम पाहणं फार जास्त गरजेचं होतं आणि खरं तर मी असं किती दिवस इथे राहणार आहे. कधी ना कधी तर मला इकडे रूम पाहायला जावंच लागणार होतं ना. आणि इथे मला कसला त्रास वगैरे अजिबात होत नाही आहे. पण मी अशी इथे एवढे दिवस नाही ना इथे राहू शकत. कसं आहे ना, इथे मी आणि राजाचं लग्नसुद्धा झालेलं नाही आहे आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने इथे तुमच्यासोबत नाही राहू शकत ना. किती दिवस राहणार? उगाचच माझ्यामुळे तुम्हाला त्रास. मग आता इकडे यशा म्हणत असतो, तुमच्यामुळे कसलाही त्रास वगैरे काहीच होत नाही आहे. तुम्हाला असं का वाटतं की तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतो आहे? हे बघा, असं काहीच नाही आहे. उलट तुम्ही इथे राहिला असता तर बरं झालं असतं, असं स्पष्टपणे तो बोलत असतो. पण आता मात्र इथे ती म्हणत असते, नाही, आज मी पॅकिंग करायला घेते आणि उद्याच जाईन म्हणते. म्हणजे कसं आहे ना, इकडे खरं तर मी त्यांना ना थोडंसं ॲडव्हान्स डिपॉझिटसुद्धा देऊन आली आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र आपण पाहतो, राजाला मात्र फार मोठा धक्का इथे बसलेला असतो. त्याला असं त्याला इथे अवनी सोडून जाणार ही गोष्ट मात्र आता सहन होत नसते. कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा त्यांच्याबरोबर लग्न झालं आहे आणि त्यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर त्या अशा सोडून जातील ही गोष्ट त्यांना सहनच होत नसते. तेव्हा यशोदा म्हणत असतो, तू बघितलंस, एक सत्य लपवण्यासाठी किती आणि काय काय करावं लागतंय. हे बघ, त्या इथे राहणार नाही आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी आता रूमसुद्धा बघितलेली आहे. मग त्यांना आता इकडे थांबून वगैरे काही उपयोग होणार नाही, असं स्पष्टपणे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मात्र राजाला अजूनच टेन्शन आलेलं असतं की त्याला सोडून जाणार, ह्या घराला सोडून जाणार, म्हणून तो थोडासा अस्वस्थ झालेला असतो. आणि तेव्हा यशोदा मात्र त्याला इथे व्यवस्थित समजावून सांगण्याचं काम करत असतो. म्हणत असतो, हे बघ, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्याचबरोबर त्या आपल्यासोबत किती दिवस राहणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी तुला अगोदरच सांगायला सांगत होतो, पण तू मात्र काही केल्या ऐकलं नाहीस. दुसरीकडे आपण पाहतो, आता विवान हा घरी आलेला असतो आणि तो म्हणत असतो, खरं खरं सांगा, अवनी घरी आली होती का? मग जर अवनी घरी आली होती तर तुम्ही तिला का बरं पाठवून दिलं? तुम्ही तिला येथे ठेवायला हवं होतं. ती इथून निघून गेली तरीसुद्धा तुम्ही लोक का बरं शांत बसले? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इथे लगेचच महेश म्हणत असतो, हे बघ विवान, प्लीज जरा शांत बस. या सगळ्या गोष्टी इथे तू बोलू नकोस किंवा करू नकोस. त्यावर मात्र इथे तो म्हणत असतो, तुम्ही तर म्हणत होतात ना की आम्ही देशमाने असे आहोत, आम्ही देशमाने तसे आहोत म्हणून. मग साधं तुम्हाला अवनीला इथे थांबवता सुद्धा आलं नाही आहे का? तुम्ही असं कसं वागू शकता, तेच मला काही कळत नाही. त्यावर मात्र तो म्हणत असतो, मी तिकडे कॅनडाला जायचं सोडलं आहे का तर मला अवनीसोबत लग्न करायचं आहे म्हणून. आणि अवनी मात्र त्या ड्रायव्हर मुलासोबत पळून गेली तरीसुद्धा मी तिला स्वीकारायला तयार आहे. मला तरीसुद्धा फक्त आणि फक्त इथे अवनीच पाहिजे, काही जरी झालं ना तरीसुद्धा. मग आता इकडे ती कुठे आहे, चला आपण ताबडतोब तिला घेऊन येऊया, असं विवान म्हणत असतो. तेव्हा मात्र चंद्रकांत म्हणत असतात, काय चाललंय विवान तुझं? हे बघ, शांत हो. आणि नाही, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला घरी घेऊन या. आणि ती घरी आली होती तर तुम्ही तिला थांबवलं का नाही, असा सुद्धा आता इकडे तो प्रश्न विचारत असतो. त्यावेळेला मात्र आता इकडे लगेचच महेश म्हणत असतो, हे बघ, तुझ्या रागावर तुला कंट्रोल होत नाही, मी काय म्हणतो ते ऐक. तेव्हा विवान म्हणत असतो, तुम्ही माझं एकदा ऐका. तुम्ही मला ना तिकडे
त्या ड्रायव्हरच्या घरी घेऊन चला. तुम्ही जर मला ना त्या ड्रायव्हरच्या घरी घेऊन चाललात ना, निघालात ना, तर सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि एकदा का त्या ड्रायव्हरला अक्कल घडली ना, तर सगळं व्यवस्थित होईल असं इकडे तो बोलत असतो. दुसरीकडे मात्र अवनी आता बॅग भरायला घेत असते. कारण तिला आता इथून लवकरच तिने घेतलेल्या भाड्याच्या खोलीमध्ये राहायला जायचं असतं. तेव्हा राजा इकडे येतो आणि राजा नॉक करत असतो. तेव्हा अवनी त्याला म्हणत असते, अरे तुझंच घर आहे, नॉक कशाला करतोस? आणि उद्यापासून तसंही तुला ना नॉक करायची सुद्धा गरज पडणार नाही आहे. म्हणजे ही खोली तुझीच आहे आणि तू कधीही येऊ शकतोस, कधीही जाऊ शकतोस. मला मात्र त्याविषयी कसलाही प्रॉब्लेम नाही, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र राजा म्हणत असतो, तुम्ही सोडून नका ना जाऊ. म्हणजे खरंच तुम्हाला इथे राहायचं नाही आहे का? का असं करताय? हे बघा, नका ना जाऊ, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र अवनी म्हणत असते, असं काय करतोयस? तेव्हा राजा म्हणत असतो, हे बघा, जर तुम्ही सोडून गेलात ना, तर इथे मात्र आमचं काय होणार आहे? तेव्हा अवनी म्हणत असते, अरे राजा, काय चाललंय तुझं? हे बघ, नाही, माझ्या घरच्यांचा तुम्हाला राग येतोय का? म्हणजे त्यांनी तुम्हाला कसला त्रास वगैरे दिलाय का? आणि त्यामुळे तुम्ही असं वागायला लागलेला आहात का? हे बघा, तसं जर असेल ना, तर सांगा, मी माझ्या घरच्यांना व्यवस्थित समजावतो. तेव्हा अवनी म्हणत असते, नाही, खरं तर इथे ना मला तुझी, त्याचबरोबर तुम्हा सगळ्या घरच्यांची फार जास्त आठवण येईल. खरं तर तुला सांगू का, मी त्यांना हे सगळं काही नाही हे करू शकत. म्हणजे तुला एक गोष्ट लक्षात येते का, ते माझ्यावर फार प्रेम करतात आणि त्याचबरोबर त्यांनी मला एवढा जीव लावलेला आहे ना, की काही विचारू नको. आणि त्यांनी लावलेल्या त्या जीवामुळे मात्र मी त्यांना सोडून जाऊ शकणार नाही आहे. आणि तसंही राजा, हे बघ, आपलं थोडी ना लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर इथे आपण एकत्र राहू शकतो. पण लग्न नाही झालेलं, मग आपण इथे कसं एकत्र राहणार आहोत? पण नका ना असं करू. हे बघा, काही जरी झालं ना, तरी मी तुमच्याबरोबर नक्कीच येईल आणि मला म्हणजे इथे तुम्ही राहा ना, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र अवनी म्हणत असते, मी एका अटीवर इथे राहायला तयार आहे. जर तू आत्ताच्या आत्ता आपल्या लग्नाचं आणि आपल्या नात्याचं सर्व सत्य जे आहे ना, जर ते सगळं सत्य तू तुझ्या घरच्यांना सांगणार असलास ना, तर मी या घरामध्ये राहण्याचा विचार करेन. बोल, तू सांगणार आहेस का हे सत्य सगळं काही तुझ्या घरी? नाही ना सांगणार आहे तू हे सत्य तुझ्या घरी? तर मग मला एक गोष्ट सांग, ह्या खोट्या नात्यामध्ये मी किती दिवस राहणार आहे? अरे, त्यांच्या भावना दुखवत आहेत माझ्यामुळे. ते माझ्याकडून वहिनी म्हणून अपेक्षा करतायत आणि हे सगळं मला नाही सहन होतं आहे आणि त्यामुळे खरं तर मला इथे नाही राहायचं आहे. हे बघ, तू सुद्धा एवढं वाईट वाटून घेऊ नकोस. आणि आज ना उद्या कधी ना कधीतरी मला इथून जावंच लागणार होतं ना, आणि मी जाणारसुद्धा होते ना. त्यामुळे तुला एवढं वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही आहे. हवं तर राजा, तू आत्ताच्या आत्ता सगळ्यांना फोन कर आणि सगळ्यांना फोन करून इथे बोलावून घे आणि त्यांना सांग की तुला त्यांना काहीतरी बोलायचं आहे. हवं तर मी सर्व काही सत्य त्यांना सांगेल. तुला जर सांगायचं नसेल तर बोल, आहे का तुला मंजूर? जर तुला मंजूर असेल तर मी हे सगळं काही करायला तयार आहे. पण तेव्हा मात्र राजा काहीच बोलत नसतो. त्यावर मात्र अवनी म्हणत असते, बघितलंस ना तू, मला माहिती ना, तू इथे हे जे काही सगळं सत्य आहे ना, ते सत्य कोणाला कसलंच सांगणार नाहीस, याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मी तुला त्यामुळेच म्हणत होते की काही जरी झालं तरीसुद्धा हे सगळं जे सत्य आहे ना, ते आपण घरी सांगू. पण नाही जमणार आहे तुला हे सगळं काही सांगायला आणि ह्या सगळ्या काही गोष्टी तुला नाही जमणार आहे राजा. पण तू नको काळजी करू. हे बघ, तुला सांगू का, ते ओनरसुद्धा खूप चांगले आहेत आणि मी तिथे व्यवस्थित राहीन. मला माझी सर्व स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि इथे राहून माझ्यामुळे उगं तुम्हा कोणालाही कसलाही त्रास नको आहे आणि त्यामुळेच मी इथून जाण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. प्लीज आता तू सुद्धा थोडंसं समजून घे. आणि त्याचबरोबर इकडे ती लोकं माझ्यावर खूप प्रेम करतायत आणि त्यांच्या प्रेमाचा मला फायदा नाही घ्यायचा आहे. कारण इथे तुला सांगू का, पण राजाचं मात्र तोंड पडलेलं असतं. अवनी त्याला समजावत असते. समजावूनसुद्धा मात्र इथे आता त्याला कोणत्याच गोष्टी समजत नसतात किंवा त्याला ऐकून घ्यायचं नसतं. त्याला फक्त आणि फक्त अवनी इथे या घरामध्ये राहायला हवी असते आणि म्हणूनच तो हे सगळे काही प्रयत्न करत असतो. अवनीची जवळपास आता बॅग भरून होत आलेली असते. तेव्हा मात्र इकडे अवनी म्हणत असते, हे बघ राजा, तुला आणखी एक गोष्ट सांगू का,
मी तुला अधूनमधून भेटेल ना, नको काळजी करूस. आणि तसंही जर तुला घरच्यांना सगळं काही सांगणं होत नसेल तर तुला एक गोष्ट सांगू का, मी तुझ्याकडे एक पर्याय देऊ का? मी एक चिठ्ठी लिहून देऊ का? त्या चिठ्ठीमध्ये मी सगळं काही डिटेलमध्ये लिहून देते आणि ती चिठ्ठी जी आहे ना, तू तुझ्या घरच्यांना वाचून दाखव. तू ती चिठ्ठी तुझ्या घरच्यांना एकदा वाचून दाखवलीस ना, तर मग ते लोकंसुद्धा इकडे तुझ्याकडून कोणतीच अपेक्षा आणि कोणतंच काही करणार नाही आहेत. तू चिठ्ठी फक्त ती वाचून दाखव, देशील का? मी करू का तसं? असं अवनी स्पष्टपणे राजाला बोलत असते. अवनी जेव्हा हे सगळं काही बोलते त्यावेळेला मात्र राजाच्या तोंडून एक शब्दही निघत नाही. तो अक्षरशः इथे आता शांत बसलेला असतो. त्याला काय बोलावं काय नाही हे मात्र अजिबात समजत नसतं. आणि तेव्हा हे सगळं काही होत असताना आता मात्र इकडे लगेचच अवनी म्हणत असते, बघितलंस ना, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. तेव्हा अवनी म्हणत असते, राजा प्लीज काय करतोयस तू हे? असं करून तू आता हे चुकीचं करतोयस, रडू नकोस ना प्लीज. आणि तुला सांगू का, हे बघ मला माहिती आहे तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस, पण आता इथून पुढे ना मला तुम्हा लोकांना त्रास नाही द्यायचा, कारण तुम्ही लोक खूप चांगले आहात आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला अजिबातच चालणार नाही आहे. असं अवनी आता इकडे बोलत असते आणि राजाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिचासुद्धा ह्या घरामध्ये प्रचंड जीव गुंतला होता. आता मात्र आता लगेचच राजाकडे कोणते शब्द नसतात. राजा तिथून निघून जातो. तर अवनी आणि त्याचबरोबर राजा ह्या दोघांनासुद्धा आता एकमेकांसोबत घालवलेले ते सगळे काही क्षण आठवतात. कशा पद्धतीने अवनीने राजाला स्पष्टपणे सांगितलं होतं की मला त्या विवांबरोबर लग्न करायचं नाही आहे, माझी मदत कर, काही जरी झालं तरी मला इथून ह्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर काढ, असं अवनीने राजाला सांगितलं होतं. तेव्हापासून राजा आणि अवनी हे कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यानंतर मात्र हळूहळू एकमेकांच्या आवडीनिवडी समजायला लागल्या. त्यानंतर त्या परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये ते केलेलं खरं लग्न, पण अवनीला मात्र माहिती नसतं की ते खरं लग्न आहे. म्हणून तिला असं वाटत असतं की ते फक्त आणि फक्त इथे खोटं लग्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे मात्र रीतसर पद्धतीने होत असतात आणि हे सगळं काही होत असताना आता राजा मात्र फार जास्त इमोशनल झालेला असतो आणि इमोशनल झाल्यानंतर आता त्याला ते सगळे क्षण आठवतात. लग्न केल्यानंतर घरी आल्यानंतर ती केलेली स्वागताची तयारी, त्याचबरोबर तिचा तो गृहप्रवेश, अवनीने घेतलेला तो उखाणा, राजाने घेतलेला तो उखाणा, त्याचबरोबर पुन्हा एकदा इथे अण्णांच्या सांगण्यावरून अवनीच्या गळ्यामध्ये घातलेलं ते मंगळसूत्र आणि त्यानंतर अवनी नर्वस असताना बाहेर बाईकवर घेऊन गेलेला ती ट्रीप, हे सगळं काही राजाला आता इथे आठवू लागलेलं असतं. राजा विचार करू लागलेला असतो की हे सगळं काही काय आहे. त्याचबरोबर घरामध्ये जेव्हा पाल आली होती त्यावेळेला अवनीने घाबरत जाऊनच राजाला मारलेली ती घट्टमिठी, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे राजाला आठवू लागलेलं असतात. त्यानंतर मात्र ह्या घराला इथे बाईचा आशीर्वाद अवनीमुळे लाभला. त्याचबरोबर तिने या दांगटांच्या घरामध्ये केलेली देवपूजा आणि हे सगळं काही त्याला आठवत असतं. त्या हवालदाराला सांगितलं होतं की तो माझा नवरा आहे, मी माझ्या नवऱ्याबरोबर बाहेर आली आहे, हे सगळं आणि हे सगळं काही आठवत असताना आता राजा मात्र इमोशनल झालेला असतो. एवढंच नाही तर दांगटांच्या घरामध्ये काढलेली रांगोळी आणि त्यानंतर मात्र छतावरून डब्बा काढायला गेलेली अवनी पडताना राजानं घेतलेलं मिठीत, हे सगळं त्याला आठवत असतं. आणि तिथेच बाहेर अंगणामध्ये तो उभा राहिलेला असतो. आता हतबल झालेला असतो, त्याला कळत नसतं नेमकं काय करावं म्हणून. तेवढ्यातच यशोदा आलेला असतो आणि यशोदा राजाला पाहत असतो. त्यालासुद्धा फार जास्त वाईट वाटलेलं असतं. मग आता तो राजाजवळ येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, हे बघ, हे एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस, हे कधी ना कधी तर होणारच होतं. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, ह्या गोष्टी कधी ना कधी होणारच होत्या. मग तू एवढा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, हे बघ शांत बस. पण तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो, कसा शांत बसू सांग ना, काय करणार आहे मी, कारण इथे त्यांच्यावर माझं प्रेम आहे आणि त्यांनी ह्या घरातून निघून जाणं, सोडून जाणं, हे मात्र मला अजिबातच सहन होत नाही. मी ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सहन करू, असं इकडे आता तो बोलत असतो. पण आता मात्र यशोदा म्हणत असतो, अरे हे बघ,
त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि आज नाही तर त्यांना इथून निघून जायचंच होतं ना. मग उगाच तू एवढ्या सगळ्या गोष्टींचा कशाला उगाचच इथे विचार करतोस आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास नको करून घेऊस. कारण तुला कळतंय का, हे बघ, हे सगळं जरी खरं असलं ना तरीसुद्धा आता मात्र अवनीने तिच्या स्वप्नांचा विचार करायचा निर्णय घेतला आहे आणि तिच्या स्वप्नांचा विचार करायचा निर्णय घेतल्यानंतर आपण मात्र इकडे तिला काहीही बोलू शकणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. हे सगळं काही बोलत असताना मात्र आपण पाहतो आता दुसऱ्या बाजूला दत्तू आणि त्याचबरोबर सुलू हे दोघेही जण प्रचंड आनंदात असतात आणि म्हणत असतात, शेवटी जे व्हायचं होतं तेच झालेलं आहे. कारण किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा आता त्या इथे जो काही धोंड्या आहे ना त्या धोंड्याची सून मात्र हे घर सोडून निघून चाललेली आहे. आणि त्या धोंड्याची सून एकदा का हे घर सोडून निघून गेली तर मग मात्र काहीतरी होईल. म्हणजे त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे, पण त्या दोघांमध्ये जे काही आहे ते मात्र आपल्याला इथे समजत नाही. आता मात्र इकडे हा दत्तू लगेचच छोट्या देशमानेंना, ज्युनियर देशमानेंना कॉल करतो आणि म्हणत असतो, साहेब, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला मी एक ॲड्रेस पाठवला आहे. त्या ॲड्रेसवर ना तुमची बहीण जी आहे ना ती बहीण मात्र आता भाड्याने रूम घेऊन राहणार आहे, असं स्पष्टपणे तो सांगत असतो. तेव्हा मात्र इथे तो स्पीकरवर फोन असतो आणि तेव्हा दत्तू म्हणत असतो, आता तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही बिनधास्त करू शकता. हे बघा, तुमची बहीण तिथे भाड्याने राहणार आहे, त्यामुळे तुम्ही ना तुमच्या बहिणीला तिथून ताबडतोब घेऊन निघून जा, असं स्पष्टपणे तो बोलत असतो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता इकडे सिनियर देशमान्यांनी एक मला शब्द दिला होता, मी जर त्यांची मुलगी त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर ते माझ्यासाठी काहीतरी करणार होते. मग आता त्यांना सांगा की मी हे सगळं काही केलेलं आहे आणि त्याचबरोबर काही झालं तरी आता त्यांनी त्यांचा शब्द पाळायला हवा, असं सुद्धा आता इकडे हा बोलत असतो. आणि त्यावर मात्र आता इकडे ह्यांना आनंद झालेला असतो की खरं तर इथे आपली अवनी घर सोडून निघून गेली आहे, तर मग ती आपल्याला नक्कीच भेटेल, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तर आता प्रेक्षकांनो, एवढंच नाही तर मात्र इकडे दुसऱ्या बाजूला आता विवान म्हणत असतो, आता मी सुद्धा येणार आहे. तेव्हा महेश म्हणत असतो, हे बघ विवान, अजिबात असं करायचं नाही, कारण तू ना स्वतःच्या डोक्यामध्ये फार जास्त राग घालून घेतोस, त्यामुळे हे सगळं नाही करायचं आहे. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो, नाही, मला जाऊ दे तिकडे, मी आता शांत झालो आहे, मी खूप जास्त बदललो आहे, मी असं काही करणार नाही, असं इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे आपण पाहतो की चंद्रकांत म्हणत असता, ठीक आहे, जा तू. मग आता तो जात असतो महेशसोबत. तर दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतो की इकडे राजा हा अवनीच्या काळजीपोटी त्या कॉलनीमध्ये येऊन पोहोचतो आणि अवनीच्या काळजीपोटी त्या कॉलनीमध्ये येऊन पोहोचल्यानंतर इथे आता तो एका गोष्टीचा विचार करत असतो की हे सगळं काही काय आहे म्हणून. आणि त्याचबरोबर तिथे एका मावशी दिसतात आणि मावशीला तो विचारत असतो की इथे रूम भाड्याने आहे का म्हणून. तेव्हा त्या मावशी म्हणत असतात, इथे तर आमच्या इथे नाही आहे, पण समोर तिथे रूम भाड्याने आहे. पण तुम्हाला सांगू का, तिथला जो काही माणूस आहे ना तो माणूस मात्र अजिबात चांगला नाही आहे. तुम्ही ना तिथे रूम नका घेऊ, कोणाला हवी. तेव्हा राजा म्हणत असतो, माझ्या बायकोला हवी, मी ना काही दिवसासाठी बाहेर जाणार आहे, त्याकरिता रूम हवी आहे. तेव्हा मात्र त्या मावशी म्हणत असतात, हे बघा, एक काम करा, इथे ना रूम नका घेऊ, तुम्ही ना दुसरीकडे रूम घ्या. म्हणजे तिथला जो काही ओनर आहे ना तो ओनर मात्र अजिबातच चांगला नाही आहे, कारण त्याचे लक्षणं वगैरे चांगले नाही आहेत. तेव्हा मात्र राजा म्हणत असतो, म्हणजे तुम्ही नेमकं कशाबद्दल काय बोलताय? अहो, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की तो जो माणूस आहे ना तो माणूस मात्र अजिबातच चांगला नाही आहे, त्यामुळे तुम्ही ना तिथे प्लीज रूम नका घेऊ, तुम्ही कुठेही दुसरीकडे रूम घ्या, असं सुद्धा आता इकडे तो स्पष्टपणे सांगत असतो आणि बोलत असतो. तेव्हा मात्र आता राजाला अजूनच टेन्शन आलेलं असतं की नेमकं आता इथे अवनी मॅडमने तर रूम घेतलेले आहे, मग अवनी मॅडमने इथे ह्या कॉलनीमध्ये रूम घेतली आहे, तर मग आता तो माणूस चांगला नाही म्हटल्यावर
मला काही करून इथे अवनी मॅडमला तिथून बाहेर काढावंच लागेल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे. राजा मात्र मध्यरात्री एकटाच असतो. यशोदा त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणत असतो, हे असं किती दिवस चालणार आहे, प्लीज हे बघ, विसरून जा सगळं काही. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो, सांग ना, मी कसं विसरणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. मला नाही विसरता येणार आहे, कारण तुला सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं अवनीवर प्रेम आहे आणि अवनीवर माझं प्रेम असल्याकारणाने मी हे सगळं अजिबातच इथे विसरू शकत नाही. दुसरीकडे मध्यरात्री नमिता आलेली असते. तिने काही फुगे आणि डेकोरेशनचं सामान आणलेलं असतं. जेव्हा ती ते फुगे आणि डेकोरेशनचं सामान घेऊन येते त्यावेळेला मात्र ती म्हणत असते, आपल्याला हे सगळं काही लवकरात लवकर आवरायचं होतं, तू अजून तरी हे सगळं आवरायला का नाही घेतलं. तर दुसरीकडे यशोदा आता राजाला समजवत असतो. तर प्रेक्षकांनो, अवनी ही आता महेश सोबत जाईल का ऐनवेळी राजा मात्र अवनीला पुन्हा दांगटांच्या घरी घेऊन येईल, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.